भारत स्वतंत्र होण्यासाठी बऱ्याच लोकांनी बलिदान केलं, पण भारत स्वतंत्र झाला खरा, पण बऱ्याच वेगळ्या धर्मांची, जातीची आणि वेगळ्या विचारांची लोक भारतामध्ये होती. वेगवेगळ्या लँग्वेजेस आपल्या भारतामध्ये होत्या आणि यांना एकत्र आणणार कोण? तर आणलं एका लोहपुरुषांनी आणि त्यांचं नाव होतं ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. आणि ते होते भारताचे पहिले उपप्रधान. आणि त्यांच्याच स्मरणार्थ हा आपण मागे पाहतोय तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. 31 ऑक्टोबर 2018 रोजी हा पुतळा उभारला गेलाय आणि ह्या पुतळ्याची उंची 182 मीटर उंच आहे. आतून जर पाहिलं तर ह्या पुतळ्याला कॉन्क्रीट आणि स्टील याच्यापासून बनवलेला आहे, तर बाहेर तो ब्रॉन्झने बनवलेला आहे. याचा ऊन वारा पाऊस याचा काही परिणाम याच्यावरती होत नाही आणि जगामध्ये सगळ्यात उंच म्हणून हा पुतळा सध्या उभा आहे. यानंतरच एक म्हण पडली ती म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत. नर्मदा नदीच्या शेजारीच एक केवडिया गाव होतं आणि त्याच गावाचं नाव आता एकता नगर असं झालेलं आहे. याच नर्मदा नदीच्या काठी बरेच आपल्याला पॉईंट मिळतील, व्ह्यूइंग गॅलरी मिळेल, इथे आपल्याला बरेच प्राणी बघायला मिळतील आणि बरेच इथं खूप मोठा एरिया डेव्हलप केलेला आहे भारतीय गव्हर्नमेंटने. तर आपण इथं आला तर नक्कीच या स्टॅच्यू ऑफ युनिटी, जो की लांबून दिसतो, खूप लांबून दिसतो, नदीच्या दोन्ही बाजूला रस्ते आहेत, तिथून आपल्याला खूप लांबून हा 182 मीटरचा पुतळा बघायला मिळेल. आणि याचा संपूर्ण व्लॉग पाहण्यासाठी आत्ताच आपल्या श्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.